गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. दख्खन मराठवाडा. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारी विरोधी उपोषण आंदोलन दिल्लीत चालू असताना 2012-13 मध्ये केजरीवाल 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 असा 24 तास आधी जय जयकार पाहिल्यावर चीड आली. अन्यायाची जाणीव होऊ लागली. अरे हे तर आपल्याकडे 30 वर्षांपूर्वी घडले. आपल्यामध्येच 30 वर्षांपूर्वी केजरीवाल होऊन गेला आणि वाटले आपण एवढ्या का कोत्या मनाचे. साहेब, आपण सतत आम्हाला मोठ्या साहेबांबद्दलच सांगितलं. मोठे साहेब म्हणजे आपल्या आणि आपल्या हृदयाचे दैवत. आणि मग तात्कालीन हिंगोली आणि परभणी जिल्हा एकच जिल्हा. दिवाकर रावते नावाचे व्यक्तिमत्व. माणसे पेटवता पेटवता स्वतःच ज्वालाग्नी केव्हा झाले कळलेच नाही. होय, शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे धगधगते अग्निकुंड म्हणजेच दिवाकरजी रावते हे मराठवाड्यातील शेंबूड पुसणारं पोर सुद्धा सांगेल. पुन्हा तेच, आपण जिवंतपणी दंतकथा झालात. काय घडले असे? 80% समाजकारण, 20% राजकारण. शिवसेना प्रमुखांच्या या जादुई मंत्राने जिल्हा मंत्रमुग्ध झाला. महाराष्ट्रभर भाजपा शिवसेनेची घोषणा हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व अशी होती. परंतु साहेब, आपण परभणी जिल्हा घडवत असताना हिंदुत्व म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे म्हणजेच राष्ट्रीयत्व असे शिकवले. त्याचा परिणाम पहिल्याच लोकसभेला आला. 1989 सालची पहिली लोकसभा निवडणूक. या निवडणुकी अगोदर शिवसेना एक धार्मिक संघटना होती. धार्मिक संघटना ते राजकीय पक्ष असे प्रचंड मोठे अशक्य ते परिवर्तन. त्यातच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता नव्हती. त्यामुळे शिवसेनेला निवडणूक चिन्हही मिळाले नव्हते. निवडणूक लढवण्याचा कोणताच विचार, त्यातल्या त्यात लोकसभेसारखी मोठी निवडणूक लढवण्याचा विचार त्या काळी शिवसेना पक्षाच्या डोक्यात सुद्धा नव्हता. त्या अगोदर मशाल निशाणीवर औरंगाबादचे माजी खासदार मोरेश्वरजी सावे अपक्ष म्हणून पात्र ठरले. त्यांना शिवसेनेचे खासदार म्हणून निवडणूक आयोगाच्या मान्यतेअभावी मान्यता मिळाली नाही. अशा परिस्थितीत परभणी लोकसभा लढवायची आपण घोषणा केली. आपण परभणी लोकसभा लढवणार अशी घोषणा करताच बैठकीतील कार्यकर्त्यांचे कान गरम झाले. तात्कालीन राजकीय परिस्थितीत 25 वर्ष काँग्रेसचा खासदार आणि परभणी विधानसभा शेकापचा गड. शिवसेनेच्या तालुका जिल्हा बैठकीला पोलिसांच्या भीतीने कुणीही जागा देत नव्हते. त्यातच एखाद्या नागरिकाने जागा दिली तर संध्याकाळी त्याला बोलवून चौकशी होऊन अटक झालीच म्हणून समजा. थोडक्यात शिवसैनिक म्हणजे अतिरेकी अशीच वागणूक मिळायची. पाठीवर घाव, पोटात भूक आणि छातीवर वार झेलणारी वेडी पिढी या वेड्या माणसाने घडवली. काँग्रेस सरकारला खुश करण्यासाठी जिल्हाभर शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनाला शिवसैनिकांना शिवद्वेष्ट्या अधिकाऱ्यांच्याच विशेष नियुक्त्या करण्यात आल्या. अशा अधिकाऱ्यांना अभय होते ते तात्कालीन पालकमंत्री रजनीताई सातव यांचे असे खाजगीत बोलल्या जायचे. ताई नाराज होता कामा नये असे तोंडी आदेशच शासनाचे होते असे मारून मारून थकल्यावर पोलीस अधिकारी सांगायचे. त्या काळी हिंगोली, परभणी, गंगाखेड येथील कडव्या शिवसैनिकांची संख्या इतकी होती की पोलिसांना रोज नव्या काठ्या मागवाव्या लागायच्या. सैनिक नाही सापडला, शाखाप्रमुख नाही सापडला की त्याच्या बाला गुन्ह्यात अडकवण्याची प्रथा होती. अशा परिस्थितीत शिवसेनेचा कार्यक्रम शाखा उद्घाटन म्हणजे पोलिसांना मर्दुमकी गाजवायची संधी मिळायची. एका तुकडीला मारहाण झाली की दुसरी तुकडी येऊन उद्घाटन करायची. तेव्हा पोलिसांनीही तुकड्या बनवल्या. तेही मग तुकडी तुकडीने मारायचे. त्यांचा तो नाईलाज. त्या काळी लोकशाहीमध्ये शिवसैनिक म्हणजे देशद्रोही अशी वागणूक आम्ही अनुभवली आहे. खोटे असेल तर जिल्ह्यातल्या 1985 ते 1990 या काळातील हिंगोली परभणी जिल्ह्यातील शासकीय दफ्तर काढून पाहावे.
म्हणजे रक्ताळलेल्या अत्याचाराची काळी बाजू नक्कीच जगासमोर येईल. अन्यायकर्त्यांनाही आज त्यांची लाज वाटेल. अशा परिस्थितीत शाखा कशी काढायची? तात्कालीन परभणी जिल्ह्यामध्ये आपण 1800 गावांपर्यंत पोहोचलात. कार्यकर्ता नावाच्या ठिगळातून आपण विणलेली एकतेची गोधडी लक्षात यायला राज्यकर्त्यांना खूप उशीर झाला होता. घराघरात, गावागावात, वाड्या तांड्यांवर, वस्त्यांवर शेतकऱ्यांच्या तिफणीला 2 बैलांच्या मध्ये एक भगवा ध्वज बांधलेला असायचा. पायी जाणाऱ्या वारकरी संप्रदायाने तर भगवी पताका अजून ताकदीने उभी करत, भजनकार कीर्तनकारांना मध्येच थांबवत शिवसेना प्रमुख आणि शिवसेनेचे विचार समजून सांगायला सुरुवात केली. आणि इथे आभाळ फाटले हे काँग्रेसला कळाले नाही. त्या काळच्या एका नामांकित वर्तमानपत्राने शिवसेना नावाची एक जातीयवादी संघटना उनाड मरकटांना, माकडांना बरोबर घेऊन लोकसभेची निवडणूक लढवण्याची चेष्टा करू पाहते आहे असं छापलं. मुंबईचा एक नगरसेवक काँग्रेसच्या आग्या मोहळाला छेडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला काँग्रेस रूपी संघटन चावा घेऊन फोडून काढल्याशिवाय राहणार नाही. तसेच या संघटनेच्या प्राचार्य अशोक देशमुख नावाच्या उमेदवारास खासदार लोणीकर व आमदार विजय गव्हाणे यांच्या बलाढ्य लढतीमध्ये 9 ते 10 हजार मते पडतील का असा मजकूर होता. एका कॉलमची बातमी म्हणजे शिवसेना. परंतु 30 वर्षांपूर्वीच्या या केजरीवालने म्हणजेच दिवाकर रावते साहेबांनी आपल्या उपाशीपोटी झाडपाला खाणाऱ्या या मरकटांच्या फौजेला म्हणजे शिवसैनिकांना बरोबर घेऊन निवडणूक निकालानंतर जो काँग्रेसचा निकाल लावला त्याला देशाच्या संघटन क्षमतेमध्ये काय उत्तर असेल असा मी आज विचार करतो. याची सामाजिक, आर्थिक, राजकीय फाटक्या तुटक्यांचा या सर्व आघाड्यावरच्या लढाईत काय म्हणावे? आम्ही केजरीवाल 30 वर्षांपूर्वी पाहिला नव्हे, केजरीवालचा बाप पाहिला. साहेब, आम्हाला माफच करा. हिंदुत्वाच्या प्रखर विचारांची, लाख लाख कार्यकर्त्यांची ती विजयी शिस्तबद्ध मिरवणूक, रावण दहनांची, सत्याच्या वाणाची, वनवन भटकणाऱ्या कडव्या शिवसैनिकांनी निजामरूपी वंशवादाची, गर्भगळीत व गडबडलेला विकास यांची मूठमाती साजरी केली. राजकीय गुलामगिरीच्या बेड्या तोडून बलदंड देवगिरीच्या उत्तुंग दख्खनच्या पठारावरील विजयी पुरुष पुन्हा उभा राहिला. होय साहेब, पुन्हा आत्मविश्वास मिळाला. लोक म्हणायचे, अरे माकडांनो, तुम्हाला शिवसेनेने काय दिले? आम्ही एक जात 18 पगड गोरगरिबांचे, राजकीय वारसाहीन एका पिढीला लोकसभेच्या पहिल्या विजयाच्या पालखीचे भोई होण्याचे भाग्य लाभले. अशक्याला शक्याने, नाहिरेला आहेरेचे उत्तर. राजकारणाच्या अशक्य गणितातून शोधायला लावणारे आमचे हेडमास्तर म्हणजे दिवाकर रावते साहेब. साहेब, मला आठवतंय या लोकसभेच्या विजयाची पार्टी तांदळातून खडे वेचावे की खड्यातून तांदूळ अशा तांदूळ डाळीची खिचडी करता येत नाही, कारण डाळच नव्हती. आणि मग किलोभर डाळीमध्ये केलेले ते फळक पाणी आणि खडे चावता चावता वरपलेला तो भात. साहेब, आता त्याची सर आणि चव कोठेच येत नाही. हे सगळं कालच घडलं. म्हणून कधी कधी वाटतं शिवसेना प्रमुखांनी, दिवाकर रावतेंनी आम्हाला आमच्यासारख्या 18-20 राजकीय दारिद्र्यात पडलेल्या युवकांना आदर्श जीवन जगण्याची शैली दिली. ही आमच्यासाठी जीवनातील सर्वात मोठी क्रांती होती. शेतामध्ये तण खुरपणाऱ्यांची, दुष्काळात रोजगार हमीवर दगड फोडणाऱ्यांची, कष्टकऱ्यांची, शेतमजुरांची पोरं खासदार, आमदार झाली. जगातले किती मोठे जिवंत विद्यापीठ आम्ही पाहिले. पिढ्यानपिढ्या शेतधुऱ्याच्या पल्याड शेजारी शेत ओलांडून न जाणारी माणसं दिल्लीच्या सत्ता तख्ताला नियंत्रित करू लागली. विधानसभेचे बिगुल वाजले. 1983च्या जगज्जेत्या कपिल देवच्या टीमने अंतिम सामन्यात चित्तथरारकरित्या हरवावे. चित्रपट अभिनेता आमिर खानच्या लगान चित्रपटातील गावातील क्रिकेटमधील सदस्य आणि विजयासाठी त्यांची झालेली घालमेल आठवते. दिवाकर रावतेंनी पहिल्या विधानसभेला लगानच्या चमूलाबरोबर घेत 2 मंत्री लोळवले. काँग्रेसच्या सातवताई 22 वर्ष पालकमंत्री होत्या.
त्या काळी शाळेतील मुलांना हे पाठ होऊन गेले होते. आरोग्यमंत्री म्हणजे सातवताई. त्यांना कळमनुरी मतदारसंघातून निवडणुकीतून पाडलं ते एका नोकरीतून बरखास्त झालेल्या पोलीस शिपाई मारोतराव शिंदे पाटलांनी. शिंदेंच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन म्हणजे काय, तर मारोतराव शिंदेंचे 3 वाशाचे खोपट होते. त्याला झोपडीसुद्धा म्हणता येत नाही. जनावराचा गोठा वजा झोपडी समोरील अंगणात बांधलेली एक लंगडी गाय, तर ओठ तुटलेली एक म्हैस. गाय मात्र शांत होती. म्हैस सतत चलबिचल असायची. त्यातच उद्घाटनाची घटिका अंधार पडल्यावरची होती. पुन्हा तीच शिवसेनेची ठरलेली खड्यांची खिचडी आणि किलोभर डाळीचे फुळक पाणी. थोड्या हातांनी बनवलेल्या केळीच्या पत्रावळीवर द्रोण नसल्यामुळे खिचडीमध्ये खड्डा करून तयार केलेले द्रोण. वाढलेल्या भातामध्ये खड्डा केला. भाताचेच द्रोण होते. गरजेपोटी याचाही शोध त्या काळी लागला असावा, याचेही आपण साक्षीदार. मला आठवतंय, फाटलेलं पोतं मारोतरावांच्या आईसाहेब दिवाकर रावते यांना बसण्यासाठी अंतरत असताना, "माय, राहू दे, बसतो मी जमिनीवरच," असं जेव्हा साहेब म्हणाले, तेव्हा मारोतरावाच्या आई म्हणाल्या, "आणि मग वय साहेब, माया मारुतीला तिकीट दिलंय आणि तो त्या मंत्र्याच्या विरोधात लढणार आहे म्हणतोय. कितीदा जेलात जाऊन आलाय." म्हातारीचे डोळे डबडबले. पदराने डोळे पुसत पुसत म्हणाली, "माहीत आहे ना व, मारत्याची मंडळी मेली ते ठाऊक आहे ना व. अरे बाबा, मातीलाच पैसे नव्हतं, मग शिवसेना सवंगड्यांनी वर्गणी करून तिची माती केली. मग मंत्र्याच्या विरोधात कसा लढणार सांग बरं." माय आणि दिवाकर रावतेच्याही डोळ्यात गोदावरी अवतरली. "माई साहेब, मीही तुमचाच मुलगा आहे. मी मारुतीला आमदार करणारच. शिवसेना प्रमुखांनी तिकीट दिलंय. बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे त्याला." आणि तेवढ्यात ओठ तुटलेली चुळबुळ करणारी म्हैस फळाफळा मुतली आणि सगळ्यांच्या जेवणावरती त्या मूत्राचा सडा पडला. मध्येच एक कार्यकर्ता म्हणाला, "अरे वेड्यांनो, काय शुभघडी आहे. काळ्या कपिलीनं गोमूत्र आयतच ताटात वाढलं. लय शुभ शकून बर का." म्हशीच्या मूत्राला शुद्ध गोमूत्र मानणारी कडव्या शिवसैनिकांची फौज मंत्री सातवबाईंचे अनामत रक्कम जप्त करून गेली. हिंगोली शिवसेनेचा गड, पण सुटला भाजपाला. बलाढ्य गोरेगावकरांना पराजित करून भाजपच्या बळीराम पाटलांना निवडून आणले ते शिवसैनिकांनीच, हे उघड गुपित आहे. आमदार बळीराम पाटील कोटकरांना तर पुढील 2 दिवस आपण विजयी झाल्याची खात्रीच नव्हती. ते प्रत्येक हितचिंतकाला विचारायचे, "मायचान खरं सांग, मी निवडून आलो का?" वसमत विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर जयप्रकाश मुंदडा आडनाव ऐकलं की लोक म्हणायचे, "माणूस देव, पण जातीचं गणित कसं जमवायचं?" तेव्हा रावते साहेबांनी घोषणा केली की आपली जात हिंदू, आपले गोत्र शिवसेना, आणि इतिहास घडला. मराठवाड्यात सर्वात जास्त मतांनी तर महाराष्ट्रात 2 नंबरला सर्वात जास्त मताधिक्य घेऊन डॉक्टर जयप्रकाश मुंदडा निवडून आले. हे त्या काळचे समाजशास्त्र व राज्यशास्त्रातले महाआश्चर्य होते. मधून मधून आजवर त्यावर चर्चा होते. डॉक्टर जयप्रकाश मुंदडांनी त्या विश्वासाचे सोने केले. परभणी विधानसभा मतदारसंघातून तालुका प्रमुख शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते व अत्यंत धाडसी संघटक नावलौकिक मिळालेले, जिल्हाभर शिवसेना शाखा उद्घाटनाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले ॲडव्होकेट हणमंतराव बोबडे पाटील, बोबडे टाकळीकर यांनी त्या काळचे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले विख्यात वक्ते ॲडव्होकेट आमदार विजयराव गव्हाणे यांचा प्रचंड मताधिक्याने पराजय केला आणि परभणीचा शेकापचा बुरुज ढासळला. पाथरी विधानसभा मतदारसंघातील सेलू तालुका प्रमुख महाविद्यालय विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असलेले नवयुवक हरिभाऊ लहाने पाटील यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री गणेशराव दुधगावकर यांना पराजित केले. जिंतूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रामप्रसादजी भांबळे पाटील उर्फ काकाजी 1200 मतांनी पराजित झाले. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड. हिंगोली शहर शाखा ही त्या काळची मराठवाड्यातील सर्वात मोठी शाखा होती. त्या खालोखाल गंगाखेडची शाखा होती. शिवसैनिकांनी जीवाचे रान करून गड तयार केले.
परंतु राजकीय तहांमध्ये भाजपने युतीच्या नावाखाली अलगद आपल्याला सोडवून घेतले आणि भाजपने मुंबईचा उमेदवार पाठवल्याने थोडक्या मताने पराजय झाला. शिंगणापूर मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील यांना शिवसेनेने आमदार सुरेशराव वरपुडकरांच्या विरोधात उमेदवारी दिली. त्यांनी पराजयाचे खापर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर फोडले आणि मोकळे झाले. पुढे त्यांना जिल्हा प्रमुख पद मिळालं. मतदारसंघ बदलून परभणी विधानसभा 10 वर्ष आमदार म्हणून त्यांनी भोगली व 5 वर्ष खासदार म्हणून उपभोग घेतला. असो, कालाय तस्मय नमः. खरेच हे घडले का? पायात चपला नसलेल्या, ढोंगणावर चड्डी फाटलेल्या शिवसैनिकांनी केलेली ही राज्यक्रांती उपाशी पोटी 5 एकर व त्या आतील शेती असलेल्या अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर शिवसैनिकांनी घडवलेली ही क्रांती होती. उपेक्षितांचे राज्यव्यवस्थेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध हे बंड होते. आर्थिक कफल्लक, काँग्रेसच्या भाषेत सांगायचे झाल्यास भिकारी मर्कटांनी केलेली ही राज्यक्रांती. विद्यापीठांमधून नागरिक शास्त्रमध्ये अभ्यासाला द्यावी अशी ही क्रांती आहे की नाही? आपण आमच्यासारख्या फाटक्या तुटक्या गोफणीतल्या गुंड्यांसारख्या शिवसैनिकांचे नायक. खरंच आम्ही 30 वर्षांपूर्वी केजरीवाल दिवाकर रावतेंच्या रूपाने पाहिला. ते सर्व आंदोलन दिल्लीत घडलं म्हणून प्रसारमाध्यमांच्या रूपाने जगासमोर आलं. ठरवून केल्यासारखं वाटतं. 30 वर्षांपूर्वी जुन्या परभणी जिल्ह्यात जे घडलं त्याचा इतिहास, त्या उत्तुंग कर्तृत्वाचा इतिहास, त्या पुरुषार्थाचा इतिहास, मराठवाड्याच्या राजकीय मुक्ततेच्या लढ्याची, त्या अग्रणी आद्य नायकाची मोडक्या शब्दाची ही कथा. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफणगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.